मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने पूर्ण होत आहेत. मात्र 2 महिन्यांच्या नंतर सुद्धा या हत्येच्या प्रकरणामधला आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही मोकाट आहे. तर आतापर्यंत पकडण्यात आलेल्या आरोपींवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई होतीये. मात्र अद्यापही कृष्णा आंधळे हा आरोपी मोकाट आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या तपासावरती धनंजय देशमुखांनी आता नाराजी व्यक्त केलेली आहे आणि या आरोपी कृष्णा आंधळे याला अटक नेमकी कधी होणार असा सवाल सुद्धा धनंजय देशमुख यांनी उपस्थित केलाय. घटनेच्या नंतर 14 तारखेपर्यंत आरोपींचे मोबाईल सुरू होते. सुरुवातीलाच त्यांच्या मोबाईलची चौकशी का केलेली नाही असा सवाल सुद्धा धनंजय देशमुख यांनी विचारलाय आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 2 महिने पूर्ण झालेत आणि या 2 महिन्यामध्ये खरं तर कुटुंब प्रमुख म्हणून अगदी मजबूत कुटुंब प्रमुख म्हणून जर कोणी काम बघित असेल तर ते धनंजय देशमुख यांनी होतं. कारण केवळ स्वतःच नाही तर आता कुटुंबाची जबाबदारी आहे. केवळ कुटुंबाची नाही तर अगदी गाव ज्याच्यासोबत कायम उभा आहे त्यांचाही अखेर कंठ दाटला आणि रात्री याच मांडवाखाली म्हणजे जिथे अख्खे मसाजोगचे लोक जमले होते तिथे सगळे लोक एकत्रितपणे पुन्हा एकदा आक्रोश पाहायला मिळाला. खरं तर आम्ही धनभाऊ तुम्हाला फार मजबूत स्थितीमध्ये बघितलं आहे. कारण तुम्ही या काळामध्ये जो काही धीर धरला, कुटुंबाला सोबत घेतलं, गावाला सोबत घेतलं आणि पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे केवळ CIDचं ऑफिस नाही तर रस्त्यावर उतरणं असेल वाटेल त्यावेळी मला वाटतं की तुम्ही उपलब्ध होता. आज 2 महिने पूर्ण होत आहेत. किती धीर धरणार मी. न्याय मागतोय पण माझा भाऊ कुठून येणार आहे. थांबलो नाही मी. सगळं गाव सोबत होतं, सगळे समाजातले लोक सोबत आहेत. काय बोलू मला कळत नाही भाऊ. खूप त्रास झाला मला काल. माझा भाऊ कुठं दिसत नाही. आई विचारते, वैभव विचारते. किती धीर धरू मी. पण दाटून येतोय माझ्यासारखा. त्याची उणीव नाही भरू शकत. खरं तर तुम्ही वारंवार सांगताय की ते शेवटचे क्षण तुम्हाला आठवायचे नाहीत. शेवटची भेट कशी झाली, त्यानंतर काय काय घडलं. पण त्यानंतर जे काही लोक तुमच्यासोबत उभा राहिले ते सुद्धा मला वाटतं की फार मोठ्या प्रकारे आपल्याला एक प्रकारची ताकद ह्या सगळ्या लोकांनी दिली. त्यामुळेच आपण लढू शकलो. आपण सर्वसामान्य माणसं आहेत. आपण कुठं गेलो असतो, कुठं लढलो असतो. गाव रस्त्यावर नसतं उभारलं तर आपण म्हणजे हे सुद्धा लढाई करू शकलो असतो का नसतो. सगळे समाजातील लोक, 18 पगड जातीतील लोक, लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रातील लोक जर आपल्याला धीर देऊ शकले नसते तर आपण संपून गेलो असतो. या दुःखातून वर नसतो आलो. तपासात तुम्ही समाधानी आहात? तपास चालू आहे. सगळा होईपर्यंत आपण त्याच्यावर व्यक्त होणं चुकीचं आहे. सगळं त्यांचं स्वशीनं प्रयत्न चालू आहेत सगळे. वर्षातून ही घटना घडली असे ज्यावेळेस नामदेव शास्त्री म्हणाले त्यानंतर मला वाटतं की मोठ्या प्रमाणात याविषयी विधानं पण आले, स्टेटमेंट्स आले. तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? मला ह्याच्यावर एवढं बोलायचं आहे की त्यांना एक बाजू घेऊन जशी मांडता आली, प्रेस घेऊन त्यांनी मांडली, तशी गावाचं स्टेटस, गावाचे पुरस्कार, संतोषांना, गावची पार्श्वभूमी, जातीय सलोखा किती होता समाजामध्ये गावानं ठेवलेला, यावर सुद्धा प्रेस घेणं अपेक्षित असताना त्यांनी एकही शब्द बोलले नाही. त्याचं पण खूप वाईट वाटतंय. काय वाटतं नेमकं कृष्णा आंधळे संदर्भामध्ये पोलीस काय करतात? मी तर विनंती केलेली आहे की आम्हालासुद्धा, आमच्या गावाला, आम्हालासुद्धा ह्यांच्यापासून धोका आहे. काल जी घटना घडली ते एक धमकीवाजा इशारा नाही तर धमकी त्यांनी करून दाखवलं. ते तो देशमुख यांची हत्या झाल्यानंतर खरं तर ज्या महत्त्वाचे पुरावे होते त्यातला मोबाईल हे महत्त्वाचे पुरावे आहेत. मग तो सुदर्शन घुलेचा असेल, विष्णू चाटेंचा असेल किंवा आणखी इतर कोणाचा असेल. या संदर्भामध्ये पहिल्यांदा मोबाईल चालू झाला नाही असं त्यांचं म्हणणं होतं पोलिसांचं. त्यानंतर डाटा रिकवर झाला का हाही प्रश्न आहे. कारण त्याच संदर्भाने सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती. तुम्हाला असं वाटतं का की विष्णू चाटे असेल किंवा सुदर्शन घुले असेल याच्या मोबाईलमधूनच याचे बरेच पुरावे हाती लागणार आहेत? हे गुन्हा झाल्यापासून सुद्धा पुढंसुद्धा ह्या गुन्हेगारांना कुठलीही भीती नव्हती. विशेष करून सांगतो मी की ही घटना घडल्यानंतर 10:30पर्यंत ह्या सगळ्या आरोपींचे मोबाईल चालू होते. आम्ही वारंवार विनंती करत होतो DYSP साहेबाला, बीडचे PI साहेबांना, ॲडिशनल SP मॅडम, तिडके मॅडमला आम्ही सांगत होतो हे नंबर आहेत, कॉल करा, ह्यांना ट्रेस करा, ह्यांना पकडा. ह्यांनी पकडलेलं नाही आहे. आमचं आंदोलन फक्त ह्यांना बंद करायचं होतं की तुम्ही आंदोलन सकाळी करा, आम्हाला वेळ द्या.
ते खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत बेसिकली 4-5 दिवसामध्ये सुरुवातीच्या. हे सगळे एकही कोणी जात नव्हतं. आत्तापर्यंत सगळे अटक होऊन यांना सगळ्यांना शिक्षा होईपर्यंत ते काम करू शकले असते. पण मग आज तुम्ही काय मागणी करता की 60 दिवस पूर्ण झालेत आता या प्रकरणामध्ये सरकार दरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी. नाही तर वेगवेगळ्या पातळीवरती ही लढाई लढली गेली, ज्यात वैभवी संतोष देशमुख यांची मुलगी हिचा सुद्धा मोठा वाटा राहिला. मला वाटतं यापूर्वी कधी वैभवी माध्यमासमोर अथवा समाजासमोर आली असेल असं मला वाटत नाही. वैभवी, यापूर्वी कदाचित तुझा कुठल्या माध्यमाचा अथवा लोकांचा संबंध आला नसेल? नाही, कधीच नाही. पण ज्या प्रकारे आम्ही बघतो की संतोष देशमुख यांची तुझ्या वडिलाची हत्या झाली, त्यानंतर तू समोर आलीस की किंबहुना यावं लागलं, कारण हे सगळा घडलेला प्रकार इतका भयंकर होता. तू जे मांडत गेली आहेस, आम्ही बघतो की फार वाईट आहे ते परत आठवणं. पण या 2 महिन्यामध्ये काय काय बघायला मिळालं? बघायला मिळालं जे दुःख होतं, जे माझे वडील आज आमच्यात नाही आहेत, त्याचं दुःख खूप वेगळं आहे. पण जे आम्ही आज त्यांच्यासाठी न्याय मागतोय, कारण की त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे, त्यांचे काही चूक नसताना ते आज आमच्यात नाही आहेत, म्हणून आम्ही आज न्याय मागतोय. आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा. बाबी, तू अनेक लोकांना या संदर्भात बोलतेस, भेटतेस. या दरम्यान काय होतं की यंत्रणा कशी काम करते? म्हणजे अगदी गावामध्ये जे आंदोलन झालं तर ते अभूतपूर्व होतं की ज्या प्रकारे लोक रस्त्यावरती आले, लोकांनी मागणी केली आणि त्यानंतर गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली. तू हे जवळून बघितलंस? ते आधी आम्हाला प्रश्न पडत होता, पोलीस प्रशासन किंवा CID असेल हे लवकरात लवकर त्यांचं काम का करत नाही आहे. कारण की मागे म्हणजे गावकऱ्यांनी ज्याला आंदोलन केलं किंवा चाचाने टाकीवरचं आंदोलन झालं असेल, त्यानंतरच म्हणजे आम्हाला असं वाटलं की ज्यावेळेस किंवा आंदोलन किंवा कोणती ज्यावेळेस आम्ही ॲक्शन घेतो त्याच्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन घेते, त्याच्या आधी काही नाही. पण जे त्यांचं काम चालू आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करतील. आमचा तर विश्वास सर्वांवर आहे. फक्त आम्हाला एवढं वाटतं की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. तपासावर तू समाधानी आहेस? आता हा तपास पूर्ण झाला, यानंतरच आम्ही सांगू की आम्ही या तपासावर समाधानी आहोत किंवा नाही. आणि जे आम्ही वारंवार म्हणतो की जे आज समाधान आम्हाला हे आता तिळभर भेटणार आहे ज्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल आणि पोलीस प्रशासन त्यांच्या प्रकारे काम करते. आमचा सर्वांवरच विश्वास आहे, ते लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देते. वैभवी, खरं तर या 2 महिन्यामध्ये तुझी जी काही अभ्यासाची शृंखला होती ती सुद्धा ब्रेक झाली. पण पुन्हा परत तुला उभं राहावं लागेल, पुढे जावं लागेल. तर त्या अनुषंगानं काय नियोजन असेल तुझं? नियोजन म्हणजे आता 11 तारखेला बोर्डची एक्झाम आली आहे, मला ती एक्झाम द्यायची आणि नीटसुद्धा क्रॅक करायची. पण मग अभ्यासात मन लागतात? आमचं मन आता कुठेच लागत नाही आहे. आज 2 महिने झालं आम्हाला पावलोपावली आज माझ्या वडिलांची आठवण येते. हे दुःख आम्ही वारंवार सांगतोय. आज आमच्या कुटुंबामध्ये इतकं दुःख आहे, नाही तर आमच्या गावातच पूर्ण दुःख आहे. आमचं गाव शून्य, आम्ही कोणच या दुःखातून आज सावरू शकलो नाही. नक्कीच आपण बघतोय की वैभवीला खरं तर परीक्षेला सामोरे जायचं आहे. पण या 2 महिन्यामध्ये जी काही अभ्यासाची शृंखला आहे ती पूर्ण ब्रेक झाली आहे. पण पुन्हा उभा राहण्यासाठी तिला समाज धीर देतो आहे, कुटुंबीय धीर देत आहेत. मात्र तिचा जो प्रश्न आहे तो आणखी अनुत्तरित आहे की यात माझे वडील मला परत भेटणार आहेत का? गोविंद शेळके, ABP माझा, मसाजो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.